मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुख्यमंत्री आज पुणे जिल्ह्याचा आढावा घेणार। दुपारी 1 वाजता व्हीसीद्वारे बैठक। सगळ्या आमदारांना बैठकीत उपस्थित राहण्याच्या सूचना। पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पुणे जिल्हा नियोजन समितीची आज पहिली बैठक। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावणार। सर्व आमदार खासदारांना या बैठकीचं निमंत्रण। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि शहांची भेट। मोदींसोबत सुनेत्रा पवारांची 40 मिनिटं चर्चा। एनडीएमधील घटक पक्ष म्हणून एनसीपी सोबत राहणार। मोदींची ग्वाही तर सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी भविष्यात सुद्धा एनडीए सोबतच राहणार। सुनेत्रा पवार मोदी शहांना भेटल्यानंतर सुनील तटकरे यांची स्पष्टोक्ती। रोहित पवारांची पत्रकार परिषद पुढे ढकलली तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना अचानक पत्रकार परिषद रद्द झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ। अजितदादांचा मृतदेह असामान्य रीतीनं फुगला होता असं डॉक्टरांनी सांगितलं। रोहित पवारांची माहिती। विमान अपघातावरून उपस्थित प्रश्न गृहमंत्री अमित शहांसमोर मांडणार। विमान अपघात प्रकरणी डीजी सेफ्टीचा तपास सुरू। अजित पवारांच्या मृत्यूचं सत्य निश्चितपणे बाहेर येईल। भारतीय चौकशी यंत्रणांवर विश्वास ठेवा। मुख्यमंत्री फडणवीसांचा रोहित पवारांना सल्ला। अजित पवारांचा पायलटच नव्हे तर विमान सुद्धा बदललं। फ्लाईट अटेंडंट पिंकी माळीच्या वडिलांना सुद्धा दादांच्या विमान अपघातावर गंभीर शंका। पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा दावा सुद्धा खोडला। 14 चार्टर विमान कंपन्यांचे स्पेशल ऑडिट होणार। अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएचा निर्णय। विमान देखभालीचा आढावा घेणार। पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांची डागडुजी व्हायला हवी। कामात चूक आढळल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरून निलंबनाची कारवाई करू। ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदेंचा इशारा। धैर्यशील मोहिते पाटील हेच माझ्या हत्येच्या कटाचे मास्टरमाइंड। भाजपच्या राम सातपुतेंचा गंभीर आरोप। तर माजी आमदाराला कोण मारणार? उत्तम जानकरांची टीका। एकनाथ खडसेंविरोधात गुन्हा दाखल। गौण खनिज चोरी प्रकरणी जाब विचारताना गृहमंत्री पोलीस निरीक्षकांबद्दल अर्वाच्य भाषा वापरल्याचा ठपका। तर चुकीचा शब्द निघाल्यानं माफी मागितली। खडसेंकडून स्पष्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये 6वीतल्या विद्यार्थ्याचा लैंगिक छळ। फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये 4 अल्पवयीन मुलांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। डोंबिवलीमध्ये रिक्षा चोरणारी टोळी सक्रिय। घटना सीसीटीव्हीत कैद। मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। आरोपींचा शोध सुरू। पुढच्या 10 वर्षात मुंबईकरांना घोड्यावरून प्रवास करावा लागेल। हायकोर्टाचा संताप। मुंबईच्या रस्त्यांवरील अतिक्रमणांवर नाराजी। माथेरानमधील ई रिक्षा बंद तुर्तास स्थगित। आज निर्णायक बैठक होणार। ई रिक्षा वाढी संदर्भात फैसला होणार। केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज भारत बंदचा इशारा। दरम्यान बँका सरकारी कार्यालय वाहतूक सेवा बाजारपेठांवर याचा परिणाम होणार। अमेरिकेसोबत ट्रेड डील नसून सरेंडर डील। अमेरिकेला महासत्तेत राहण्यासाठी भारताचा डेटा हवाय। लोकसभेत राहुल गांधींचा गंभीर आरोप। तर अजून देश विकणारा जन्माला आलेला नाही। किरेन रिजिजू यांचं प्रत्युत्तर। आरोग्याच्या कारणावरून सोनम वांगचुक यांची सुटका अशक्य। वांगचुक पूर्णपणे तंदुरुस्त। जेलमध्ये असताना 24 वेळा वैद्यकीय तपासणी। तर केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात भूमिका स्पष्ट। पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना ईडीचं समन्स। फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ईडी चौकशी करणार। सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आता वंदे मातरम अनिवार्य। केंद्र सरकारकडून नवी नियमावली जाहीर। तिरंगा फडकवताना राष्ट्रपतींच्या राज्यपालांच्या तसंच नागरी सन्मान कार्यक्रमात वंदे मातरम गायन बंधनकारक। नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के। 3 रिश्टर स्केल भूकंप असल्याची नोंद। किबट, कोळगाव, धामणगाव, मोटरगाव, जामखेडसह धनस गावांचा यामध्ये समावेश। जमिनीतनं गूढ आवाज आणि हादरा बसल्याची ग्रामस्थांची माहिती। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।